महाराष्ट्रात प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या आणि स्थानिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहेत. याबाबतचा अधिकृत निर्णय 26 जानेवारी 2025 रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्रात सुरुवातीला 25 जिल्हे होते. लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय गरजा यामुळे कालांतराने नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. उदाहरणार्थ 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा करण्यात आला. 2018 मध्ये सरकारने नेमलेल्या समितीने 22 नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा प्रस्ताव दिला होता. त्यातील अनेक जिल्हे सध्याच्या योजनेत समाविष्ट आहेत. प्रस्तावित नवीन जिल्हे पुढीलप्रमाणे: जळगाव जिल्ह्यातून भुसावळ जिल्ह्याची निर्मिती होणार. लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबाजोगाई, नाशिकमधून मालेगाव, नाशिकमधून कळवण, नांदेडमधून किनवट, ठाणेमधून मीरा भाईदर, ठाणेमधून कल्याण, सांगली, सातारा, सोलापूरमधून मानदेश, बुलढाणामधून खामगाव, पुणेमधून बारामती, यवतमाळमधून पुसद, पालघरमधून जव्हार, अमरावतीमधून अचलपूर, भंडारामधून साकोली, रत्नागिरीमधून मंडणगड, रायगडमधून खेड, अहमदनगरमधून शिर्डी, अहमदनगरमधून संगमनेर, अहमदनगरमधून श्रीरामपूर हे काही प्रस्तावित नवीन जिल्हे आहेत. या निर्णयामुळे राज्य प्रशासनात सुधारणा होऊन जनतेला चांगल्या प्रकारची सेवा देण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. अंतिमतः महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.